नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 100 ते 200 फूट खोल दरीमध्ये उतरून पाणी भरावं लागतं। सोबतच अनेक भागामध्ये रस्ते नसल्यामुळे 4 ते 5 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट देखील करावी लागते। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण निवळल्यानंतर आता पुन्हा केळीच्या भावात सुधारणा झालेली आहे। सध्या केळीला कमाल 1800 आणि सरासरी 1450 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। तसेच केळीचे भाव आगामी काळातही टिकून राहण्याची शक्यता केळी उत्पादन शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। धुळ्यातील कापडेंमध्ये भवानी देवीच्या यात्रेमध्ये 2 दिवसात 50,000 भाविकांनी हजेरी लावली। यात्रेमुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली असून अनेकांनी देवीचं दर्शन घेतलंय। यात्रेनिमित्त 2 तगवतारांची मिरवणूक काढण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीनेही काढण्यात आली। यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीतर्फे देवीला मानाचा आहेरही चढवण्यात आला। धुळ्यात होणाऱ्या थीम पार्क प्रोजेक्टसाठी हालचालींना वेग आलेला आहे। आमदार अनुप अग्रवाल आणि शासकीय अधिकाऱ्यांनी आज जागेची पाहणी केली। 50 एकरमध्ये उभं राहणाऱ्या या थीम पार्कसाठी 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये कोठेवाडीच्या बिरोबा यात्रेमध्ये चित्तथरारक दृश्य पाहायला मिळालं। डोक्यावर पेटत्या घागरी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे। आदिवासी संस्कृती जपणारी ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। चला भाऊ